मूर्तिजापूर शहरात गुरांची रोज कत्तल होत असल्याचं चित्र आहे। गोवंश हत्या बंदी कायदा होऊनही शहरात गोवंशाची सर्रास कत्तल होत असल्याचं स्पष्ट होतंय। कायद्याला न जुमानता कायदाच धाब्यावर बसवला असून कुणाच्या वरदहस्तानं आणि कुणाच्या आशीर्वादानं हा व्यवसाय चालतो हाच खरा प्रश्न आहे। येथील राष्ट्रीय महामार्गावरील आसरा फाटा रस्त्याच्याच कडेला उघड्यावर कत्तल करण्यात आलेल्या गुरांचे खाण्यायोग्य नसलेले आणि निरुपयोगी मांस रक्त उघड्यावर फेकले जातं। तर मूर्तिजापूर शहरात गुरांची कत्तल होत नसेल तर हे रोज निरुपयोगी मांस कुठून येतं हेही या ठिकाणी महत्त्वाचं आहे व हे कृत्य करणाऱ्यांना कोणाचे अभय आहे याचाही शोध घेणं अगत्याचं आहे। दर दिवशी गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडण्याच्या बाता मारल्या जातात। अगदी नाकावर टिच्चून शहरात रोज शेकडो गुरांची कत्तल होत असलेले हे अघोरी कृत्य का दिसत नाही असाही सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। अगदी वर्दळीच्या रस्त्याच्याच कडेला हे मांस टाकल्या जात असल्यानं ते कुजून त्याची दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरल्या जाते। पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात आजार तोंडवर काढतात। अशा कृत्यांमुळे घरकुल व इतर परिसरात रोगराई झपाट्याने पसरून त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनाला साहजिकच धोका निर्माण होतो। याचबरोबर या रस्त्यानं ये-जा करणाऱ्यांना प्रचंड दुर्गंधी आणि घाणीचा सामना करावा लागतो। महाराष्ट्र शासनानं गायीला राज्यमातेचा दर्जा दिलाय तरीही मूर्तिजापूर शहरात गोवंशाची कत्तल होते हे गांभीर्यजनक बाब समोर आली आहे। या घटनेकडे कोण दुर्लक्ष करत आहे? शासन, नगर परिषद, प्रशासन, लोकप्रतिनिधी, पोलीस की राजकीय पुढारी असाही जाब नागरिक या निमित्तानं विचारत आहे। अशा प्रकारे गोवंशाची कत्तल करून घाण पसरवल्यानं नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्यांवर कारवाई होत नाही हाच मोठा यक्ष प्रश्न आहे। संजय उमग, जनमत न्यूज, अकोला।